पालिकांना जवळपास 4-4-5-5 टर्म ज्यांनी नगरसेवक पद भूषवलेलं आहे, मग काय झालं? महापौर, उपमहापौर, स्टँडिंग खरं म्हणजे कमिटी संकेत अनेक स्टँडिंग पदं सोडून द्या, संकेत असे आहेत राजकारणातले महानगरपालिकांच्या की महापौर पदावरील राहिलेल्या व्यक्तीनं पुन्हा नगरसेवक पदाची निवडणूक लढू नये असे संकेत आहेत. पण गेल्या काही काळापासून ते संकेत कोणी पाळत नाही. ते सोडून द्या. तुम्ही जे म्हणताय की अमुक अमुक अमुक, काही वॉर्डामध्ये काही मतदारसंघामध्ये विजयासाठी बदल आवश्यक असतात. ते करण्याचा अधिकार त्या पक्षाच्या प्रमुखांना असतो आणि त्यानुसार त्यांनी ते केले. रावसाहेब आपण म्हटलात की मनसे आणि शिवसेनेची भक्कम आहे, मात्र एकीकडे राजकीय वर्तुळात अशा चर्चा आहेत की आपण आवळा देऊन कोहळा काढून घेतला मनसेकडे. राजकीय वर्तुळातल्या चर्चांना फार किंमत द्यायची गरज नाही. काल माननीय राज ठाकरे काल मातोश्रीवरती होते ना, त्या कोहळा मिळाला म्हणून ते आले होते का? आणि तुम्ही त्यांची मातोश्री बाहेर हसत बाहेर पडतानाची छायाचित्र दाखवलीच ना. तुम्ही कोण ठरवणार आवळा कोहळा? तुम्ही नाही ठरवू शकत. राज साहेबांना त्यांच्या पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात, जिंकून याव्यात अशी आमची इच्छा आहे आणि भावना आहे. कारण त्यांच्या पक्षानं म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सुद्धा उत्तम जागा जिंकल्या, तर शिवसेनेनं जिंकलेल्या जागांना किंमत आहे. तरच आम्ही बहुमताचा आकडा जो आहे तो पार करू शकतो. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की राजसाहेबांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सुद्धा त्यांना मिळालेल्या जागापैकी किमान 80% जागा जिंकाव्यात आणि आम्ही सगळे त्यासाठी प्रयत्न करू. रावसाहेब, काल 2 तास राज ठाकरे उद्धव ठाकरे मातोश्रीत होते. काही प्रचाराचं सूत्र, सभाचं नियोजन वगैरे काही ठरलं आहे का? नक्कीच काल आम्ही होतो. राजसाहेब आले. त्याच्या आधी मी राजसाहेबांच्या निवासस्थानी गेलो होतो. आम्ही चर्चा करून मग आम्ही उद्धवजींनी निमंत्रित केलं त्यांना की आपण मातोश्रीवर या आपण चर्चा करू. आणि चर्चेचं जे सूत्र आहे ते संयुक्त सभा, प्रचाराची दिशा, शिवतीर्थावर सभा किंवा मुंबई, नाशिक, कल्याण, डोंबिवली, ठाणे इथे संयुक्त सभा कधी आणि कशा प्रकारे घ्यायच्या याच्यावर नक्कीच काल चर्चा झाली. त्यात लपवण्यासारखं काही नाही. जाहीरनाम्याचं प्रकाशन, संयुक्त जाहीरनामा, त्या संदर्भात चर्चा झाली आणि ती सकारात्मक झाली, व्यवस्थित झाली. त्याचे काही आता आम्ही त्या संदर्भातल्या काही गोष्टी आम्ही आज ठरवून टाकू. महापालिका निवडणुकीत जसा ब्रँड ठाकरे हा प्रचाराचा केंद्रबिंदू असेल ठाकरे बंधूंच्या युतीचा, तसं भाजप आणि महायुतीचेही स्टार प्रचारक मुंबईत येणार आहे. म्हटलं जाते की पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा प्रचारासाठी येऊ शकतात. म्हणजे महानगरपालिकाच्या निवडणुकीला राष्ट्रपतीला आणलं तरी मला आश्चर्य वाटणार. जसं काल म्हणालो मी की परदेशातून जर कोणी मोदींना मिठा मारणारे लोक आले तरी मला आश्चर्य वाटणार नाही. मुंबई महानगरपालिकेसारख्या निवडणुकीत तुम्ही देशभरातून लोक गोळा करून आणताय. पण ती भाजपचं आता ती परंपरा झाली. राज्यांचे मुख्यमंत्री, पंतप्रधान, गृहमंत्री, माझ्या माहितीप्रमाणे 11 तारखेला प्रधानमंत्री मुंबईत येत आहेत. 11 तारखेला 11 जानेवारीला प्रधानमंत्री मुंबईला येत आहे. 15 तारखेला प्रचार संपतोय. 15लाच ना, 15ला निवडणूक आहे. 13ला प्रचार संपतोय आणि एका धार्मिक कार्यक्रमासाठी धार्मिक कार्यक्रमाचं खास आयोजन केलंय त्या दिवशी मुंबईतल्या जैन समाजाचं आणि प्रधानमंत्र्यांनी ते आमंत्रण स्वीकारलंय. ते प्रचारासाठीच येत आहेत ना. त्या पंथाच्या, त्या धर्माच्या लोकांना